तुम्ही या बरं, इथं इथं बसा, सावकाश या, आरामात बसा, सावकाश सावकाश. हे पाणी घ्या जरा. या. बाद झाली तुझी नाटकं. खुश आहेस? माझ्या घराला, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठीच या घरात आली होतीस ना? झालं ना तुझ्या मनासारखं? म्हणून आली होतीस ना या घरात? अगं तुझ्यामुळे तुझ्यामुळे पहिल्यांदा माझा धैर्य माझ्यावर ओरडला. तुझ्यामुळे माझा धैर्य माझ्या विरोधात गेला. तुझ्यामुळे माझ्या धैर्यावर मी माझा हात. तुझ्यामुळे तुझ्यामुळे धैर्याने आज माझा शब्द मोडला. तू त्याचा इगो इतका दुखावलायस ना की त्याच्या समोर त्याला त्याची आई सुद्धा दिसेनाशी झाली. आणि हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालंय. सॉरी सासूबाई, पण हे सगळं माझ्यामुळे नाही झालं. हे बोलताना मला खूप वाईट वाटतंय, पण हे सगळं तुमच्यामुळे झालंय. कारण लहानपणापासून तुम्ही तुमच्या मुलांना कधी स्वतःपेक्षा एक दुसरं जग आहे असं कधी सांगितलंच नाही. आणि खरं सांगू का, तुम्ही जे त्यांना दिलंय तेच ते तुम्हाला परत करताय. काळजी घ्या, काय लागलं तर सांगा. काय आहे? हे काय आहे सगळं? पत्रकार येतच असतील. ते आलेत ना की तुझ्या विरोधातल्या जे जे काही गोष्टी आहेत ना माझ्याकडे, त्या सगळ्या त्यांना सांगणार आहे. त्यांच्या हाताला किती आणि कुणाकुणाचं रक्त लागलंय तेही कळू दे. त्या नायकांच्या घराशी असलेले वैर किती जुनं आहे ते पण कळू दे. आणि हे जर का दयाला कळलं तर तो नाही गप्प बसणार. इतकी वर्ष सगळं पुरून ठेवलेल्या गोष्टी अशा वर नाही येऊ शकत. नाही नाही, हे सगळं लोकांना कळलं तर मी नाही. या सावीच्या तर हिच्यामुळं अजून किती वाट लागणार आहे माझी काय माहिती. काय काय सहन करायला लागतंय मला. याआधी फक्त भास्कर आणि विलासदादा तोंड सोडून बोलत होते. आज आईनं आई सुद्धा माझ्या विरोधात गेली. सावी स्वतःची मनमानी करून या घरात तर घुसलीच. आता त्या जमिनी सुद्धा माझ्याकडून काढून घेते काय.
असं काय झालं असेल की त्या जमिनी सोड म्हणून सासूबाईंनी धैर्यावर हात उचलला? भाऊ, आज भाजी लय चांगली मिळाली आणि मटर तर लय चांगला मिळालाय. तुम्हाला आवडतो ना तसा मसाले भात करते. अथर्वला पण आवडतोय, तो पण खाई. खरं ही दीपा कसला राग एवढा डोक्यात धरून बसली काय कळना झाले. परत एकदा फोन करू काय तिला? ए बाळांनो, आवरा की पटापटा. अरे काय रे पोरांनो, एवढं साधं गणित तुम्हाला सुटाना होय? हा, कसं व्हायचं तुमचं? तुम्हाला जे सूत्र शिकवलं की नाही त्याचा वापर करून हे गणित सोडवा बघू. सोपं आहे. हा, करा सुरू. लवकर लवकर करा, मला तुम्हाला अजून एक गणित द्यायचं आहे. हा, नीट. ए इकडे तर बघू नको त्याचा. भाऊ, हा, कुणा संग बोलायला लागलाय तुम्ही? कुणीच नाहीये तिथं. हं? असं काय करायला जाणू राधा? तुझ्या चष्म्याचा नंबर बदलला बिदलला की काय? अगं बघ की लेकरं बसल्यात समोर, मी त्यांना गणित शिकवतोय, एवढी साधी गोष्ट दिसना वगैरे तुला? बरं जाऊ दे, मला डिस्टर्ब नको करू. पोरांना गणित शिकवायचं. सोडवा रे पटापटा. चला, येळ नका घालवू. हा, केतन, केतन, अरे अरे बघ की, मला असं वाटतं की आपण भाऊंना डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. मग सांग की तुझ्या कर्तबगाराने लाडक्या लेकीला. नाही तसं पण तिला असंच वाटतंय ना की भाऊंची सगळी काळजी तिलाच आहे. मग घेऊ दे की तिलाच काळजी. मला कशाला सांगायलास? केतन, अरे चला. ए पुढचं गणित घ्या. 6 ला 3 बघा बघू.